गल्लीमध्ये खेळाडू थर्ड मॅन शॉट फाईन लेग आणि शॉर्ट स्क्वेअर लेगला खेळाडू उपस्थित. फटका चांगला आहे, बॅकफुटवरती गेले, ऑप्शनच्या बाहेर निघाले आणि चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट ना फेकून दिलाय. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर धमक सिद्ध करणारा हा मनोजच्या बॅटमधनं ब्रँडेड फटका षटकार. षटकार आला मनोजच्या बॅटमधनं, षटकारानं खात पुन्हा एकदा तयार, राऊंड द विकेटला तयार हरीश. यावेळेस देखील बॅकफुटवरती गेले आणि स्क्वेअर ऑफ द विकेट ना पुन्हा एकदा चेंडूला पाठवलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर येणारा हा दुसरा मोठा फटका मनोज उघडेच्या बॅटमधनं चौकार. आपण पाहिलं त्याने समालोचन केलं आणि आता या स्पर्धेमध्ये देखील तो आता खेळतोय आणि बॅटिंग करतो असताना या मध्ये दोन मोठे फटके त्याच्या बॅटमधून आले. आताचा बॉल देखील पॉइंटच्या दिशेला चेंडूला पाठवला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ मनोज उघडेच्या बॅटमधून हा तिसरा मोठा फटका चौकार. पुन्हा एकदा तयार हरीश. यावेळेस ओव्हर द विकेट ना फटका चांगला आहे, पुन्हा एकदा फेकून दिला चेंडूला स्क्वेअर लेगच्या मिड विकेटच्या डोक्यावरनं जातो चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक ब्रँडेड फटका विकेट षटकार. जाऊया मैदानावरती पुन्हा एकदा हरेश तयार, ओव्हर द विकेट. फटका चांगला आहे, पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉल लॉकटेटेड, आकाशाला गबस निघालणारा हा ब्रँडेड फटका मनोज उघडेच्या बॅटमधनं. अजून एक ब्लास्ट षटकार. चेंडूमध्ये आपण पाहिले गेले तर फक्त 3 धावा बनला गेला. ओव्हर द विकेट, चेंज ऑफ पेस, पुन्हा एकदा गती परिवर्तन, कॉम्बिनेशन थोडंसं चुकीचं आपण पाहू शकता. धावाची संधी होती, फलंदाजाला वारंवार हे चेंडूचा वापर करतायत आणि त्यांना माहिती होतं प्रीडचा बॉल आहे, त्यामुळे फलंदाज मनोज उघडे हा मोठ्या फटकेचा प्रयास जरूर केले, ताकदीचा वापर करतच हा फटका खेळेल. त्याच अनुषंगानं डोक्याचा वापर केला गोलंदाज ज्युनियर आकाश फुलोरेना आणि सोबरबन पद्धतीचा बॉल घेऊन फेकला. मनोजला इथे थोडंसं बीट केला आणि लेगबाच्या स्वरूपानं मिळाली सिंगल. टीमची टोटल 31, 31 धावा स्कोर काढपती. लोबा फुल टच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडूची गती कमी केली. पुन्हा एकदा येणारा हा अजून एक चांगला बॉल, डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळते. असं वाटलं होतं की स्कोर भरपूर होईल कारण की रोशन 27 धावा आल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. असं वाटलं होतं 2 षटकानंतर स्कोर कुठेतरी 45 ते 40च्या घरामध्ये पोहोचेल, परंतु इथून अद्याप 31 मध्ये थांबलाय संघ. फटका चांगला, यावेळेस मात्र एकशा कबरच्या दिशेला खेळाडू येतील, त्यांच्या आबाक्याच्या बाहेर. बऱ्याच कालावधीनंतर येणारा हा चौकार फलंदाज रवीच्या बॅटमधनं आणि 3 षटकं झाली कंप्लीट. सल्ला बिग सॉली जाऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर सुरू असलेला मॅच आपल्या समोर मैदानावरती. जय भागोबा बोनेली विपक्ष आपण पाहतोय फाईट करतोय डाबलपडा संघ. तर प्रवीण सांबारे कुठे असतील आमचे कमिटी मेंबर्स, तर आपण संपर्क साधा विजय दळवी यांच्याशी. तर 3 षटकं झाली कंप्लीट. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 35, लॉस ऑफ 2 विकेट्स. बनाम जय वाघोबा बोनोली टीम आता 4थं षटक असेल आणि सेकंड स्पेल मध्ये आला गोलंदाज सिनियर आकाश फुलोरे, ज्यानं 2 विकेट्स कॅरी केले. पहिलं स्पेल फेकलं तेव्हा मेडल षटक देखील पाहायला मिळाले. या स्पर्धेतील पहिलं आपल्या नामावरती केलं तोच आकाश फुलोरे. आता गोलंदाजी मार्कपती तयार, सायकलपती सेट बॅट्समॅन सलामीवीर मनोज उघडे.
यावेळेस फटका खेळायचा होता बॅकफुटवरती जाऊन पॉईंटच्या दिशेला चेंडू मात्र ऑन साईडमध्ये गेला. मिडॉनमध्ये खेळाडू उपस्थित थोडेसं लेझी क्षेत्ररक्षक आणि पाहायला मिळते आणि 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धाबे बरोबर टीम पोहोचते 37 या धावसंख्येवरती. तर 37 धावा धाबलगावती. पुन्हा एकदा आकाश तयार. सेकंडपती मनोज ओव्हर द विकेट. पुढचा बॉल. यावेळेस बॉल चांगला स्ट्रॉंग अपील. कॉट बेंचची अपील केली जाते. पंचांकडे कटाक्ष टाकलं गेलं आणि इथून पंचांचा इशारा इस नॉट आउट असेल. डॉट बॉलची समाप्ती ते पाहायला मिळते. पडल्यानंतर चेंडू थोडासा उचली घेणार आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉलची समाप्ती. आकाशचं मी कौतुक करेल. सेकंड स्पेलमध्ये असं की त्यांना भरपूर चांगली सुरुवात केली आहे. 2 बॉल फेकलेत. फक्त 2 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. तब्बल त्यांना 8 चेंडू फेकलेत आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. यावेळेस की स्वतःला हवेमध्ये थोडंसं फ्लाय केलं होतं. फटका खेळायचा होता कव्हरच्या दिशेला. शॉर्ट कव्हरचा खेळाडू बॉलला उचले तोपर्यंत मिळेल फक्त सिंगल बरोबर टीम पोहोचेल 38 या धावसंख्येवरती. यावेळेस देखील फटका हवेमध्ये होता. शॉर्ट मॅचचा खेळाडूकडनं चुकी झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. थोडंसं घाई होती क्षेत्ररक्षकांकडनं आपण पाहू शकता आणि भीती सिंगल बरोबर टीम पोहोचते 39. षटकातील एकूण बॉल झालेत आतापर्यंत 4 बॉल आणि 4 चेंडूमध्ये फक्त 4च धावा खर्च केल्यात. इकॉनॉमिकल षटक आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतो आकाश फुलरेच्या माध्यमातून. शांत ठेवलं जात आहे रवी आणि मनोज उघडे ह्या दोन्ही फलंदाजांना. पुन्हा एकदा तयार ओव्हर द विकेट ना. बॅकवर्डवरती गेले. फटका चांगला परंतु खेळाडू उपस्थित. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला खेळाडू उपस्थित. धावाची संधी आणि इथून फलंदाज होतील बाद. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न मनोजने केला आणि ही विकेट्स मिळाली. ती डावरपाडा टीमला रनआउटच्या स्वरूपानं. रवी बॅक टू द डगआउट. च्या स्वरूपात ही विकेट्स मिळाली. आपण पाहू शकता डबलपटा टीमला. रवी बॅक टू द डगआउट. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लालचंद्र. सेकंडमध्ये फलंदाज सलामीवीर अद्याप संघर्ष करतोय. धावांसाठी झगडतोय मनोज उघडे. हाफ ट्रॅकर यावेळेस देखील त्या दिशेला परंतु आता खेळाडू बीट झाले. आउटफील्ड भरपूर फास्ट आणि चेंडू जाईल बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या बॉलवरती आला चौकार आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर जय बागोबा बोलेट टीमची धावसंख्या 3 गडी बाद 44 धावा फलकावरती. डीजे थँक्यू सो मच. जे मासे सांगतात की भरपूर ऊन पडलाय आणि मुलींना सांगतायत की नक्कीच उन्हामध्ये जाऊ नका. मेकअप करून करून चेहरा अगोदरच खराब झाला आणि उन्हामध्ये अजून काला पडेल. तर आमचे जय बाबा सर देखील भरपूर उन्हामध्ये
पंचांची भूमिका साकारत असतात आणि त्यांचा चेहरा देखील तुम्ही पाहू शकता, भरपूर काळे झालेत. असो, जय हमारे काले है लेकिन दिल वाले है. तर ओव्हर नंबर शेवटचा असेल. आता 6 चेंडूचा खेळ बाकी असेल. 44 44 फलकावती आणि आता टीमची धावसंख्या आपण म्हणतो 44 आहे. अंतिम षटक गोलंदाजी मालकवरती आलाय भावेश. ओव्हर द विकेट ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. फलंदाज पूर्णपणे बीट झाले. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न. ही विकेट्स पुन्हा एकदा सॅक्रिफाईस करावी लागेल फलंदाज लालचंद्रला आणि लागेल हा 5वा धक्का जय भागोबा बोनवली टीमला. तर 4 गडी बाद झालेत. 4 गडी बाद 44 धावा. षटक क्रमांक अंतिम मार्गस्थ. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला मनोज उगडे ना भावेश सय्या. ओव्हर द विकेट शफळ खेळण्याचा प्रयत्न केला. बॅकफुटवरती गेले. शेवटच्या मोमेंटला हा स्ट्रोक येतोय मनोज उगडेच्या बॅटमधनं. जाईल चेंडू सरळ फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. बरोबर टीम पोहोचते 49 48 या धावसंख्येवरती. मनोज जुगडेची वैयक्तिक धावसंख्या 16 चेंडूचा सामना त्याने आतापर्यंत केला आहे आणि 38 या धावसंख्येवरती तो बॅटिंग करतोय. स्पर्धेतील पहिला अर्धशतक देखील पाहायला मिळेल का? 4 चेंडू अद्याप शिल्लक असतील. जर इथून आताच्या बॉलवरती रोशनदर षटकार आला तर कुठेतरी अर्धशतकाच्या दिशेनं ही वाटचाल होईल मनोज जुगडेची. परंतु इथून 38 वरती खेळतोय. वैयक्तिक 16 चेंडूचा सामना करत टीमची धावसंख्या 48 48 धावा. तयार भावेश पुन्हा एकदा गोलंदाजी मागपती. ओव्हर द विकेट फटका चांगलाय यावेळेस मात्र जसा बॉल रिलीज झाला तसा बॅकफुटवरती जाऊन स्क्वेअर ऑफ द विकेट ना चेंडूला फेकून दिला. स्क्वेअर लेगच्या डोक्यावर ना पॅरलर स्ट्रोक. मनोज जुगडेच्या बॅटमध्ये ब्रँडेड फटका. षटकार. आणि या षटकाराबरोबर टीम पोहोचते. एक वैयक्तिक धावसंख्या मनोज जुगडेची आपण पाहिले की 17 चेंडू आणि 44 आणि संघ पोहोचते 54 या धावसंख्येवरती. मी म्हटलं एखादा षटकार जर आला या बॉलवरती तर कुठेतरी अर्धशतकाच्या दिशेने वाटचाल करेल आणि आता ती संधी आली आहे. मनोज जुगडेला ही संधी असेल. बॉल शिल्लक आहे 3. अर्धशतकापासून फक्त 6 धावा दूर असेल मनोज जुगडे हा फलंदाज. स्वयंसेवक आमचे लक्ष द्या. आपण बॉल गेल्यानंतर लगेच त्वरित मैदानाच्या आतमध्ये तो द्या. असं जेवण करतायत आमचे स्वयंसेवक. बिर्याणीची सोय त्यांच्यासाठी देखील केली जाते. चला आपण दुसरा बॉल द्या. अजून एक बॉल द्या आपण. कारण की यामध्ये चेंडू बद्दल म्हणायचं गेलं तर भरपूर प्रकारचे चेंडू आलेत. कॅप्टन बॉलचा वापर केला स्पर्धेमध्ये आपण पाहिलं. जय पवार यांच्या माध्यमातून सिक्सर बॉल देखील आम्ही पाहिला. असे बरेचसे बॉल आलेत. टेनिस बॉल त्यानंतर आपण पाहिलं गुड शॉट. असे बरेचसे चेंडू आहेत. नेव्हिया बॉल वेगवेगळ्या ब्रँडचे चेंडू आपण पाहिले. चेंडूचा साठा भरपूर आहे. आता आयोजकांकडनं देखील सर्व खेळाडूंकडे देखील सुरुवातीला एक चेंडू आणायचं म्हटलं तर 12 खेळाडूंना एकत्र यावं लागायचं आणि आता चेंडू भरपूर आहेत परंतु खेळाडू एकत्र करावे लागतात. नो बॉल. यस आणि चेंडू जाईल फाईन लेगच्या दिशेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. नो प्लस 4 एकूण मिळतील बोनसच्या स्वरूपानं जय भागोबा बोलवली टीमला या 5 धावा. पोहोचते 48-48 या धावसंख्येमध्ये तो पोहोचतोय. अर्धशतकापासून फक्त 2 धाब्याने दूर असेल टीमची धावसंख्या 59 59 धाबा.
जे आकाश फुलोर यांनी गोलंदाजी केली. मॅडन ओव्हर फेकला, भरपूर चांगली गोलंदाजी ज्युनियर आकाशने देखील केली, परंतु आता भावेश या अंतिम षटकामध्ये मागणा ठरला. खराब गोलंदाजी, 3 बॉल त्याने फेकलेत आणि आतापर्यंत 15 धावा खर्च केल्यात. 3चा बॉल, फुल टॉस चेंडू, लॉकटेटेड, चुकीला माफी नाहीये. जय बागोबा बोरिवली गावचा ब्रँड दाखवणारा हा ब्रँडेड फटका मनोज जुगडेच्या बॅट मधनं आणि अर्धशतक देखील झालं या स्पर्धेमध्ये. पहिलं कंप्लीट. वेल प्लेड मनोज डीजे. चेंडू आणि चोपन्न या धावसंख्येमध्ये पोहोचला. षटकार त्याच्यामध्ये आपण पाहिले गेले तर 5 चौकार आपण पाहतो, तब्बल 5. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. मनोज जुगडे ऑन अ फायर. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा वन्स अगेन, बारी बारी सबकी बारी, पहले हमारी बाद में तुम्हारी. 6 रन. अक्षरच्या षटकारांचा पाऊस आपल्याला पाहायला मिळते. षटकार क्रमांक 6वा. टीम पोहोचते 71. स्पर्धेतील आपण पाहू शकता आजच्या दिवसातील हा उच्चांक गाठला जय वाघोबा बोरिवली टीमनं. अद्याप चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा यावेळेस मध्ये चेंडू हवेमध्ये, खेळाडू उपस्थित आणि जेल ड्रॉप. 1 धाव कंप्लीट. दुसरा धाबेचा प्रयत्न, 2 धावा देखील पूर्ण आणि दोरच अभिपती समाधान मानावं लागेल. अशा रीतीने खेळाचं पहिलं सत्र झालं कंप्लीट आणि बॅटिंग करत असताना जय बागोबा बोरिवली टीमनं बनवलं. एकूण चेंडू मध्ये आपण पाहिले गेले तर फक्त 3च धावा बनला गेल्या. ओव्हर द विकेट. चेंज ऑफ पेस, पुन्हा एकदा गती परिवर्तन. कॉम्बिनेशन थोडंसं चुकीचं. सलामीवीर मनोज जुगडे. यावेळेस फटका खेळायचा होता. बॅकफुटवरती जाऊन पॉइंटच्या दिशेला चेंडू मात्र ऑन साइड मध्ये गेला. मिडॉन मध्ये खेळाडू उपस्थित, थोडेसं लेझी क्षेत्र. तब्बल त्यांना 8 चेंडू फेकलेत आणि फक्त 2च धावा खर्च केल्यात. यावेळेस देखील स्वतःला हवेमध्ये थोडंसं फ्लाय केलं होतं. फटका खेळायचा होता कव्हरच्या दिशेला. शॉर्ट कव्हरचा खेळाडू बॉलला उचले तोपर्यंत मिळेल फक्त सिंगल. ओव्हर द विकेट ना. बॅकवर्डवरती गेले, फटका चांगला परंतु खेळाडू उपस्थित. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला खेळाडू उपस्थित. धावाची संधी आणि इथून फलंदाज होतील बाद. साई घेण्याचा प्रयत्न मनोजने केला आणि हे सलामीवीर अद्याप संघर्ष करतोय, धावांसाठी झगडतोय मनोज उघडे. हाफ ट्रॅकर यावेळेस देखील त्या दिशेला, परंतु आता खेळाडू बीट झाले. आउटफील्ड भरपूर फास्ट आणि चेंडू जाईल बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या बॉलवरती आला चौकार आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर जय वाघोबा बोरिवली टीमची धावसंख्या 3 गडी बाद 44 44 धावा फलकावरती. डीजे भावेश सय्या ओव्हर द विकेट. शफल खेळण्याचा प्रयत्न केला, बॅकफुटवरती गेले. शेवटच्या मोमेंटला हा स्ट्रोक येतोय मनोज उघडेच्या बॅटमधनं. जाईल चेंडू सरळ फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. बरोबर टीम पोहोचते 49 48 या धावसंख्येवरती. मनोज जुगडेची वैयक्तिक धावसंख्या 16 चेंडूचा समावेश. पुन्हा एकदा गोलंदाजी मागपती ओव्हर द विकेट. फटका चांगला आहे यावेळेस मात्र जसा बॉल रिलीज झाला तसा बॅकफुटवरती जाऊन स्क्वेअर ऑफ द विकेट ना चेंडूला फेकून दिला. स्क्वेअर लेगच्या डोक्यावर ना पॅरलल स्ट्रोक. मनोज जुगडेच्या बॅटमधला ब्रँडेड फटका षटकार. आणि या षटकाराबरोबर टीम पोहोचते. एक वैयक्तिक धावसंख्या मनोज जुगडेची आपण पाहिले की 17 चेंडू आणि 44 आणि संघ पोहोचतो 54 आणि आता चेंडू भरपूर आहेत परंतु खेळाडू एकत्र करावे लागतात. नो बॉल यस आणि चेंडू जाईल फाईन लेगच्या दिशेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. नो +4 एकूण मिळतील बोनसच्या स्वरूपानं जय वाघोबा बोरिवली टीमला या 5 धावा.
स्ट्रीटचा बॉल. फुल टॉस चेंडू लॉकटेटेड. चुकीला माफी नाहीये. जय बागोबा बोनिवली गावचा ब्रँड दाखवणारा हा ब्रँडेड फटका मनोज जुगडेच्या बॅट मधनं आणि अर्धशतक देखील झालं या स्पर्धेमध्ये. पहिलं कंप्लीट. वेल प्लेड मनोज डीजे. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा वंस अगेन बारी बारी सबकी बारी. पहले हमारी बाद में तुम्हारी. 6 रन. अक्षरच्या षटकारांचा पाऊस आपल्याला पाहायला मिळते. षटका बोनिवली टीमना अद्यापही चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा यावेळेस मध्ये चेंडू हवेमध्ये. खेळाडू उपस्थित आणि झेल ड्रॉप. एक धाव कंप्लीट. दुसरा धाबेचा प्रयत्न. 2 धावा देखील पूर्ण आणि दोनच धाबेवरती समाधान मानावं लागेल. अशा रीतीने खेळाचं पहिलं सत्र झालं कंप्लीट आणि बॅटिंग करत असताना जय बागोबा बोनिवली टीमनं बनवलं ते कोण